कोल्हापुरातील शासकीय धान्य गोदामामागील वागळेमळा, पवार आणि भोसले मळ्यात पाणी पुरवठा ठप्प झालाय। गेली 4 वर्ष या भागात पाणी टंचाई असूनही महापालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवक लक्ष देत नाहीत असा आरोप करत आज स्थानिक रहिवाशांनी बावडा फिल्टर हाऊसवर आंदोलन केलं। यावेळी जल अभियंता हर्षजित घाटगे यांना धारेवर धरण्यात आलं। त्यानंतर लवकरच पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं। कोल्हापुरातील कसबा बावडा रोडवरील शासकीय धान्य गोदामातील वागळेमळा, पवार आणि भोसले मळ्यात सुमारे 400 कुटुंबीय राहतात। गेल्या 4 वर्षांपासून या परिसरात पुरेसं पाणी येत नाही। पाणी टंचाईबद्दल स्थानिक नागरिकांनी बऱ्याचदा तक्रारी केल्या, पण महापालिका प्रशासनानं कायमस्वरूपी तोडगा काढला नाही। बऱ्याच वेळा इथल्या रहिवाशांना खासगी पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागतात। गेले 4 दिवस रमणमळ्यातील वागळेमळा परिसरात पाणी आलेलं नाही, त्यामुळे संतप्त महिलांनी कसबा बावडा फिल्टर हाऊस गाठलं आणि कर्मचाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं। आम्ही राहायला पवार मळ्यात आहे आणि पवार मळ्यात हा गेली 4 वर्ष झाला प्रॉब्लेम आहे। पवार मळ्याला पाणी हा प्रश्न म्हणजे इतका उद्भवलेला आहे की अक्षरशः मेटाकुटीला जीव आलाय त्या पाण्यासाठी। महिला मंडळानं काय करायचं सांगा? खर्चाला पाणी नाही, प्यायला पाणी नाही आहे, वृद्ध लोक घरी आहेत, कसं करायचं आम्ही? ह्या लोकांना आम्ही बऱ्याच वेळा तक्रारी घेऊन आलो, पण त्यांनी काही लक्ष देत नाहीत, काय नाहीत, सोडतो म्हणतात किंवा गळती लागलेली आहे, पाणी टाकीच भरलेली नाही अशी कारणं देतात आम्हाला। मग आम्ही काय समजायचं? दरवेळेस आम्ही येतोय, निराशा करून जातात आमची, सोडतो म्हणतात ते आजपर्यंत काय पाणी। आमच्या चावीला एक थेंबही पाणी येत नाही। रोज आम्हाला परटांच्या हौदाला धुणं धुवायला जायला लागते। आमच्या चावीला जे पाणी देते ते मोठ्यानं पाणी द्या एवढं आमची अपेक्षा आहे। अहो रोज परटांच्या इकडे रोज धुणं धुवायला मी जातेच। रेसिडेन्सी झाल्या तेव्हापासून आमच्या इकडे पाणी येत नाही। पाण्याचा आम्हाला काय ते व्यवस्थित पुरवठा करा, काहीतरी मार्ग योग्य तो काढा। काही नागरिकांनी स्थानिक नगरसेवक अर्जुन माने यांना बोलावून घेतलं। संतप्त नागरिकांनी त्यांना जाब विचारत पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला। दरम्यान नगरसेवक अर्जुन माने यांनी जल अभियंता हर्षजित घाटगे यांना बोलावून घेतलं। त्यांनाही स्थानिक नागरिकांनी धारेवर धरलं। पाणी टंचाईचा प्रश्न निकाली काढल्याशिवाय इथून हलणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली। त्यानंतर लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल असं आश्वासन हर्षजित घाटगे आणि नगरसेवक माने यांनी दिलं।